श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, उद्या चंपाषष्ठी आहे. या चंपाषष्ठी दिवशी तळी भंडार हा विधी केला जातो. ज्या कुटुंबामध्ये कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच. तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवांसमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे. काही कुटुंबात विजयादशमी म्हणजे दसरा आणि चंपाषष्ठी दिवशी हा विधी केला जातो. महाराष्ट्रामध्ये जास्त करून चंपाषष्ठी या वेळेलाच हा विधी केला जातो. तर हा जो विधी आहे हा का केला जातो? मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला. त्याचेच तळी भंडार हे प्रतीक आहे असे प्रचलित आहे. तर बघा, जेजुरी मंदिरात भंडारगृह, बारीद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडार विधी केला जातो. घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात फरक आहे. देवाजवळ आपल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो. खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो. खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यासारखा एकास दोन आणि दोनास चार वाढो ही सदिच्छा व्यक्त केली जाते. आणि दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात असत. कालाच्या ओघात मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते. सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे यापेक्षाही श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरोघरी चंपाषष्ठीनिमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते. चला तर तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य काय, यासह काय तयारी करावी लागते, तळी कशी भरावी, कोणता नैवेद्य दाखवावा, कोणते मंत्र म्हणावे व कोणती आरती करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य: कुळातील खंडोबा देवाचा टाक, विड्याची पाने 11, 5 सुपारी, 2 वाटी खोबऱ्याच्या, तांब्याचा 1 कलश, तांब्याचे 1 ताम्हण, भंडारा, हळद, कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी, बसायला आसन, दिवा, अगरबत्ती. चंपाषष्ठीमध्ये देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, भाकरी, पातीचा कांदा, लसूण असा नैवेद्य अर्पण करतात. तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात. त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात 5 विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी. ताम्हणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे. तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करीत 3 वेळा खाली वर करावे. त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने, शक्यतो कुटुंब प्रमुखाने, डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावे. देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे. शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे. ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करावा. हे करताना खंडोबांची आरती करावी. तर खंडोबांची आरती कोणती? तळी भरतेवेळी
ही आरती म्हणावी. बोला खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. हर हर महादेव चिंतामण मोरया. भैरवाचा चांदोबा अगडबंब नगारा. सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा. निळा घोडा पायी तोडा. कमरी करवटा बेंबी हिरा. गळ्यात कंठी मोहनमाळा. अंगावर शाल सदा हिलाल. जेजुरी जाई शिकार खेळी. म्हालसा सुंदरी आरती करी. देवा ओवाळी नाना प्रकारी. देवाचा शृंगार कोट लागो शिखरा. खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका. बोला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. तर बघा ही आरती म्हणायची आहे आणि तळी भरणे इथे संपवायचे आहे. तर त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो किंवा अगोदरही नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर बघा काय केलं जातं, 5 पावलं ज्या दिशेला आपला देव आहे त्यांच्याकडे त्या वाटेला 5 पावले जाण्याची सुद्धा पद्धत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणा किंवा जायचीत म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन यायची किंवा आता काय झालं कालानुरूप प्रत्येकालाच तिकडं देवांच्या ठिकाणी जाणे आणि हे सर्व विधी करणे शक्य नसते. त्यामुळे अशी घरोघरी सुद्धा तळी भरली जाते आणि देवाकडे 5 पावले चालली जाते. तर ज्यांचे कुलदैवत आहे त्यांच्या बऱ्याच घरांमध्ये ही प्रथा आहे. ज्यांच्या घरांमध्ये ही प्रथा आधीपासून म्हणजे पूर्वीपासून वडिलोपार्जित आहे त्यांनीच करा. नवीन अशी काय पद्धत ह्यांची म्हणजे केली जात नाही. खरं तर माझ्यासुद्धा माहेरचं जे दैवत आहे ते आहे म्हणजे मंगसुळीचे जे खंडेराय आहेत ते आहेत. पण आमच्या तिकडे तर अशी प्रथा नाही. पण इकडे जेजुरी ज्यांचं आहे कुलदैवत त्यांच्या घरामध्ये हा महत्त्वाचा कुळाचार मानला जातो. तर बघा त्याचप्रमाणे या दिवशी जे खंडोबा नवरात्रीचा उत्सव आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केलेली आहे, धान्य पेरलेले आहे, तर ते सुद्धा याच दिवशी उठवले जातात. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीचे घट उठवतो त्याचप्रमाणे हे जे काही तुम्ही साहित्य वापरलेले आहे किंवा जे धान्य वगैरे पेरलेलं आहे त्याच्यासाठी वापरलेलं जे मडकं वगैरे आहे, नारळ आहे, ही जी सर्व साहित्य आहे, फुलं वगैरे, माळा, त्या तुम्ही काय असेल ते विधिवत नदी प्रवाहात विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखादं झाड असेल तर त्याच्याही ठिकाणी टाकू शकता. आणि जे काही उगवणे आहे ती तुम्ही एखाद्या शेतामध्ये नेऊन वगैरे ठेवू शकता. या दिवसानंतर जो लावलेला अखंड दिवा आहे तर तो लावणेसुद्धा तुम्ही बंद करू शकता किंवा या दिवसानंतर तो कधीही विझला तरी चालेल. आपोआपच विझू द्यायचा आहे. त्या दिव्याला आपण हाताने विझवायचा नाही आहे. तर बघा हे जे काही वर्षातून एकदा येणारे सण आहेत, उत्सव आहेत, हे कुलाचार आहेत, ते का करायचं तर आपल्या घरातील जी काही महत्त्वाची कारणे आहेत, लग्न आहे, स्वतःचं घर आहे, कोणतंही महत्त्वाचं कार्य आहे, ते जे कार्य आहे ती कुलदैवताची कृपा आपल्या कुटुंबावर असेल तरच ते निर्विघ्नपणे पार पाडते. म्हणूनच हे सर्व कुलाचार करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला ज्याप्रमाणे जमते त्याप्रमाणे भक्तिभावाने नक्की जे काही कुलाचार आहेत ते पाळावे. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर मी असेच काही सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.